पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे। निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही। तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध। निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा आणि उपदेशपर व भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे। निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे। तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमचं घर निरंजनात बांधले। निरंजनी आम्ही बांधिले घर। निरंजनी अर्थात निरंजन। हे निरंजन म्हणजे काय? तर निरंजन म्हणजे मायारहित शुद्ध ब्रह्म। निरंजन म्हणजे मायारहित शुद्ध ब्रह्म। आपल्या मृत्यूलोकात निरंजन या शब्दाचा अर्थ असाही होऊ शकतो, निरंजन म्हणजे एकांत स्थळ, एकांतवास। एकांत स्थळ म्हणजे निरंजन। परंतु अभंगाचा विचार केला तर तुकोबाराय म्हणतात की निरंजनी आम्ही बांधिले घर, तर हे निरंजन म्हणजे मायारहित शुद्ध ब्रह्म। मायारहित शुद्ध ब्रह्म। निरंजनाची व्याख्या ज्ञानोबाराय करतात। ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात माऊली लिहित आहेत, ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते, तेथून मग वरोते ब्रह्मचिकी। ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते, तेथून मग वरोते ब्रह्मचिकी। हा जीव जो वाढतो तो ब्रह्मलोक आणि कैलास किंवा नुसतं ब्रह्मलोक म्हटलं तरी चालतंय। शब्दप्रयोग असा आहे की ब्रह्मेशाना परोते, ब्रह्म म्हणजे ब्रह्मलोक सत्यलोक, ईशान म्हणजे महादेव। मग जीव जो वाढतो तो ब्रह्मलोकापर्यंत आणि कैलासापर्यंत। परंतु आणखीन मोजका अर्थ घेतला तर जीव जो वाढतो तो ब्रह्मलोकापर्यंत, सत्यलोकापर्यंत असं म्हटलं तरी चालतंय। ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते, तेथून मग वरोते ब्रह्मचिकी। जीव वाढतो तो सत्यलोकापर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत, आणि तिथून वर निखळ शुद्ध ब्रह्म आहे। निखळ शुद्ध ब्रह्म आहे, ज्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात। आणि अशा शुद्ध ब्रह्मात अर्थात ब्रह्मचैतन्यात आम्ही घर बांधलंय। यालाच तुकोबाराय म्हणतात की निरंजनी आम्ही बांधिले घर। निरंजनी आम्ही बांधिले घर।
महाराज म्हणतात मी माझं घर बांधलंय पण निरंजनात, अर्थात ब्रह्मलोक सत्यलोकाच्याही वर, की जिथं निखळ शुद्ध ब्रह्म आहे, ब्रह्मचैतन्य आहे. अशा शुद्ध ब्रह्मात, ब्रह्मचैतन्यात, अर्थात मायारहित चैतन्यात, मायारहित चैतन्यात मी माझं घर बांधलंय. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर महाराजांना सरळ सांगायचं की मी माझं घर आत्मस्वरूपात बांधलंय. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. सोप्या भाषेत, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुकोबाराय सांगू इच्छितात की मी माझं घर बांधलंय, ते निरंजनात बांधलंय. याचा अर्थ मी माझं घर आत्मस्वरूपात बांधलंय, शुद्ध ब्रह्मात बांधलंय, ब्रह्मचैतन्यात बांधलंय. थोडा विचार सागराचा जर विचार केला तर ही चैतन्य एकूण 4 प्रकारची आहेत. कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य, अशी 4 प्रकारची चैतन्य आहेत. कुटस्थ चैतन्य म्हणजे काय? तर कुटस्थ चैतन्य म्हणजे बुद्धी अधिष्ठान चैतन्य, ते कुटस्थ चैतन्य. जीव चैतन्य म्हणजे काय? तर जीव चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य अधिक अंतकरण आणि अंतकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, या 3 गोष्टीला मिळून जीव चैतन्य म्हणतात. ईश्वर चैतन्य, ईश्वर चैतन्य म्हणजे काय? तर ब्रह्मचैतन्य अधिक माया आणि या मायेत चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, या 3 गोष्टीला मिळून ईश्वर चैतन्य म्हणतात. आणि चौथा आहे ब्रह्मचैतन्य. तर ब्रह्मचैतन्य म्हणजे स्थूल, सूक्ष्म, ज्ञात, अज्ञात अशा सर्व पदार्थांच्या आत बाहेर व्यापक सच्चिदानंद एकरूप असं जे परिपूर्ण चैतन्य, ते ब्रह्मचैतन्य. अर्थात मायारहित चैतन्य हेच शुद्ध चैतन्य, हेच ब्रह्मचैतन्य आणि हेच निरंजन. आणि या निरंजनात आम्ही घर बांधलंय. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत की निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. तुकोबाराय म्हणतात मी माझं घर बांधलंय, पण इथं तिथं नाहीये, निरंजनात घर बांधलंय. रंजन, जिथं गर्दी ती रंजन, जिथं गर्दी नाहीये, एकांत आहे, ते निरंजन. जिथं गर्दी आहे ते रंजन, जिथं गर्दी नाही ते निरंजन. निरंजन एकांत स्थळ. मी एकांत स्थळी घर बांधलंय आणि एकांत स्थळ आहे मायारहित शुद्ध ब्रह्म किंवा मायारहित ब्रह्मचैतन्य. अशा मायारहित ब्रह्मचैतन्यात, मायारहित शुद्ध चैतन्यात मी घर बांधलंय. अर्थात ब्रह्मलोकापर्यंत जीव वाढतो, ब्रह्मलोकापासून पलीकडे जीव वाढत नाही. तिथून वर शुद्ध ब्रह्म आहे, निखळ ब्रह्म आहे, ब्रह्मचैतन्य. अशा शुद्ध चैतन्यात, ब्रह्मचैतन्यात मी घर बांधलंय आणि यालाच निरंजन म्हणतायत. आणि म्हणून महाराज म्हणतायत की निरंजनी आम्ही बांधिले घर. साध्या भाषेत बोलायचं तर निरंजन म्हणजे सच्चिदानंद परमात्मा, मायारहित परमात्मा.
ज्या ब्रह्मात जीव वाढत नाही त्याच्या अलीकडेच जीव वाढतो. जसं भूलोक, भूवरलोक, स्वर्गलोक, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, तिथून वर जीव वाढत नाही. ब्रह्मलोकापासून वर जीव वाढत नाही. ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते. मग तेथून वरवते ब्रह्मची. तिथून वरचं ब्रह्मलोकापासून वरचं जे ब्रह्म आहे ते शुद्ध ब्रह्म आहे. आणि या शुद्ध ब्रह्मात, या ब्रह्मचैतन्यात मी घर बांधले. आणि या ब्रह्मचैतन्याला किंवा शुद्ध चैतन्याला निरंजन म्हणतात. अशा निरंजनात मी माझं घर बांधलंय. तुम्ही आम्ही घरं बांधतोयत. बांधतोयत ना घरं आम्ही. दगडाचे, मातीचे, सिमेंटचे घर बांधतोयत आम्ही. काय बरं तुकोबाराला इथं का घर बांधावं असं वाटलं नाही? इथंही माळवदाचं, खांडाचं, लाकडाचं घर तुकोबारा बांधू शकले असते. मग तुकोबाराने लिहिलं असतं, मृत्यूलोकी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो असं म्हणू शकले असते. पण तुकोबाराने असं म्हटलंही नाही आणि तुकोबाराला इथं घर बांधावंसही वाटलं नाही. महाराज म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. इथं का घर बांधलं नाही तुकोबाराने? कारण तुकोबाराला माहित होतं की तुकोबाराय किंवा मृत्यूलोकात येणारा कुणीही मनुष्य इथे 2 दिवसाचा पाहुणा आहे. इथे 2 दिवसाचा पाहुणा आहे. तुकोबाराय स्वमुखाने बोलतायत, 2 दिवसाचा पाहुणा चालतो उताना, का रे नारायणा न भजसी. का रे बा तुझं उताना झाले म्हणलेले, तू 2 दिवसाचा पाहुणा या जगात आणि नारायणला भजत नाहीस. कुणाच्या जीवावर उड्या मारतो? का रे नारायणा न भजसी. सायासे करिसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजती कवन्या गुणे. कुणा जीवावर उड्या मारायला रे तू? तू हरीला नारायणला भजत नाहीस. इथे राहतो, हरीच्या जीवावर राहतो, हरीच्या जीवावर खातो पितो, हरीच्या जीवावर तुझा श्वास चाललाय. चाले हे शरीर कोणाचे सत्य? कोण बोलवी ते हरिवेना. हरीच्या जीवावर सगळं चाललंय. हरीच्या जीवावर मजा मारतो, हरीचंच नाव घेत नाही. प्रपंच सायासाने करतो पण हरीला विसरतो. हरिसी न भजसी कवन्या गुणे. माणसात तू इथं 2 दिवसाचा पाहुणा आहेस. तुकोबाराय आम्हाला पाहुणा म्हणतायत, ज्ञानोबाराय आम्हाला मुसाफिर म्हणतायत. आणि प्रजा जे झाली ते वस्ती की राहिली, का गुरु वे बैसली रुखातळी. ज्ञानोबाराय आमच्याकडे बोट करतायत आम जनतेकडे म्हणतायत, आणि प्रजा जे झाली ते वस्तीकीर आली, का गोरुवे बैसली रुखातळी. वस्तीकीर म्हणजे मुसाफिर. ज्ञानोबाराय आम्हाला मुसाफिर म्हणतायत. तुकोबाराय आम्हाला पाहुणा म्हणतायत. 2 दिवसाचा पाहुणा चालतो उताना, का रे नारायणा न भजसी. तुकोबाराय पाहुणा म्हणतायत, ज्ञानोबाराय मुसाफिर म्हणतायत. तुम्ही आम्ही सगळे मुसाफिर आहोत. मुसाफिर जर एखाद्या गावात गेला, हे पहिले शिकलकरी तांबटकरी यायचे गावात, हे मुसाफिर जर गावात आले तर कुठं राहायचे? चावडीत. किती दिवस राहायचे? 4 दिवस 8 दिवस. 8 दिवसांनी ते गाव सोडायचे. मुसाफिर जर त्या गावात कायमचा रमला तो मुसाफिर नाही, तो वतनदार झाला. मुसाफिर जर गावात रमला तो मूर्ख आहे. मुसाफिराने रमू नये. मुसाफिराने 8 दिवसात गाव सोडावं तर तो मुसाफिर. आणि तो त्या गावात कायमचा रमला तो मूर्ख आहे. तो मुसाफिर कसला? मुसाफिर 8 दिवसात गाव सोडतो.
मुसाफिर त्या गावात रमत नाही. मग माणसा तूही मुसाफिर आहेस. तू या संसारात का रमतो? एकदा एक साधू एका राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला, राजेसाहेब, या जगातील प्रत्येक मनुष्य मुसाफिर आहे आणि राजा तूही मुसाफिर आहेस. राजाला राग आला. म्हणले, साधू महाराज काय बोलता? मी आणि मुसाफिर? म्हणले, हो राजेसाहेब, तुम्ही मुसाफिर आहात. म्हणले, कसे? ते म्हणले, मला सांगा, मुसाफिर कुठं राहतो? म्हणले, चावडीत. किती दिवस राहतो? म्हणले, 8 दिवस. राजेसाहेब, तुम्ही कुठे राहता? म्हणले, राजवाड्यात. किती दिवस राहाल? म्हणले, 100 वर्ष, 90 वर्ष, 80 वर्ष. म्हणले, 80 वर्षांना राजवाडा सोडावा लागेल ना? राजा बोलानच, 80 वर्षांनी राजवाडा सोडावा लागेल ना? म्हणले, हो. मग म्हणले, राजा 8 दिवसांनी सोडलं काय आणि 80 वर्षांनी सोडलं काय? ज्याला कधी ना कधी हे जग सोडावंच लागतं. राजा तो मुसाफिरच असतो आणि प्रजा जे झाली ते वस्ती की राहिली, का गोरुवे बैसली रुखातळी. नरहरांनी आम जनतेकडे बोट केलंय आणि नरहरा म्हणतात की जगातील प्रत्येक माणूस मुसाफिर आहे. मुसाफिर गावात आला तर चावडीत राहतो, 8 दिवस राहतो. 8 दिवसांनी ते गाव सोडतो. मुसाफिर त्या गावात रमत नाही. 8 दिवसांनी गाव सोडतो. मुसाफिर त्या गावात रमत नाही. मग ज्ञानोबा म्हणतात, माणसा तूही मुसाफिर आहेस. माणसा तूही मुसाफिर आहेस, मग तू का रमतो संसारात? मुसाफिर त्या गावात रमत नाही, निघून जातो. मुसाफिर त्या गावात रमत नाही. माणसा तू मुसाफिर आहे, तू का रमतो या संसारात? तुलाही निघून जायचंय, हे तू का विसरला? आणि मग ज्ञानोबा आहे आम जनतेकडे बोट करतात आणि लिहित आहेत, ते तर निरंतर रमती अविवेकी. एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, ते तर निरंतर रमती अविवेकी. संसारात जो कायमचा छंदानं रमतो तो मूर्ख असतो, तो अविवेकी असतो. संसारात छंदानं रममान होऊ नका. का तर तुम्ही संसारातले मुसाफिर आहात. मुसाफिरांना रमायचं नसतं. 8 दिवसात आपलं काम करायचं आणि गाव सोडायचं. 8 दिवसानं मुसाफिर गाव सोडतोच. मुसाफिर त्या गावात रमत नाही. मग माणसा तूही मुसाफिर आहेस, तू का रमतो? तुला 80 वर्षानं 100 वर्षानं जग सोडायचंय, तूही मुसाफिर आहे, तू का रमतो? रमलास तर मूर्ख आहेस. छंदानं संसारात रमलास तर मूर्ख आहेस. रमू नका. ते तर निरंतर रमती अविवेकी आहे. छंदानं संसारात रममान होतात ती मूर्ख असतात. छंदानं संसारात रमू नका. रमू नका. संसारातून सुटण्याचा प्रयत्न करा. जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. संसारात छंदानं रमलात तर संसाराची आसक्ती, त्यातून वासना, आणि वासनेमुळे जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे तिची झाली अंगे हरिरूप. वासना पुन्हा पुन्हा संसारात बांधते, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात बांधते. रमू नका. जो छंदानं संसारात रमतो तो मूर्ख असतो. मुसाफिरांना रमायचं नसतं. मुसाफिर 8 दिवसात गाव सोडतो, तो गावात रमत नाही. माणसा तू मुसाफिर आहे, तू रमू नकोस. रमलास तर मूर्ख आहेस. ज्ञानोबा माणसाला मुसाफिर म्हणतायत, तुकोबा माणसाला पाहुणा म्हणतायत. 2 दिवसाचा पाहुणा चालवतो उताना, का रे नारायणा न भजसी. माणसा तू 2 दिवसाचा पाहुणा आहे. पाहुणा 2 दिवसाचा. आज आला, गप्पा मारल्या बरं वाटलं. उद्या दिवस राहिला, गप्पा मारल्या बरं वाटलं. 3ऱ्या दिवशी जर पाहुणा गेला नाही तर पाहुणा ब्याद वाटतो. 3ऱ्या दिवशी पाहुणा रमला तर पाहुणा ब्याद वाटतो. पाहुण्याने यजमानाच्या घरी रमू नये. पाहुणा 2 दिवसाचा. 3ऱ्या दिवशी पाहुण्यानं बॅग उचलावीन चालतं व्हावं. अन्यथा 3ऱ्या दिवशी पाहुणा व्याध वाटतो. कारण पाहुणा हा 2 दिवसाचा. 2 दिवसाचा पाहुणा. पाहुणा 2 दिवसाचा असतो. तुम्ही या संसारात 2 दिवसाचे पाहुणे आहेत. 2 दिवसात काय करायचं करून घ्या. 3ऱ्या दिवशी बॅग उचलान चालते व्हा. तुम्हाला यमाचं आमंत्रण येणार आहे. घडोघडी काळ याची वाटप आहे.
अजून किती आहे अवकाश. एक तर यमाचं आमंत्रण येईल किंवा पांडुरंगाचं आमंत्रण येईल. यातलं कुठलं आमंत्रण स्वीकारायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, पण आमंत्रण येणार. आणि मग तुकोबाराय म्हणतात की बाबा तू 2 दिवसाचा पाहुणा आहे, तू रमतो का? पाहुण्यानं रमायचं ना यजमानाच्या घरी. 2 दिवसानं पिशी उचलायची, चालायचं, निघून जायचं. तुम्ही पाहुणे आहेत, यमाचं आमंत्रण आलं, तुम्हाला चालावं लागेल. बॅग भरून ठेवा, बसची वाट पहा. बस येईल तेव्हा येईल, पण बॅग भरून ठेवा. आली बस की बसले बसमध्ये निघाले. बॅग भरून ठेवा. यमाचं बोलवून आलं, यमाच्या गाडीत बसायचं, निघायचं. मग यमाच्या गाडीत बसायचं का पांडुरंगाच्या विमानात बसायचं हा भाग तुमच्यावर डिपेंड करतो. पण जायचंय, जायचंय, हे सोडायचंय. ज्याला कधी ना कधी हे जग सोडावंच लागतं तो पाहुणाचा असतो, तो मुसाफिराचा असतो. आणि म्हणून या जगात आम्ही 2 दिवसाचे पाहुणे आहोत, 8 दिवसाचे मुसाफिर आहोत. पाहुण्यानं मुसाफिरानं रमायचं नसतं, मुसाफिरानं पुढच्या गावाला जायचं असतं. माणसा तू मुसाफिर आहे, तू रमू नको, तुलाही पुढच्या गावाला अर्थात पुढच्या योनीला जन्माला जायचंय, तूही रमू नको. रमू नको, रमलास तर मूर्ख आहे. आणि म्हणून हे जग आम्हाला कधी ना कधी सोडायचंच. मग जे जग सोडायचंय त्या जगात जर आम्ही घर बांधलं तर ते घर आमच्या सोबत येईल का? नाही येणार. या मृत्यू लोकातून आमच्या सोबत चालतं ते फक्त हरिनाम. आम्ही केलेली बरे वाईट कर्म आणि हरिनाम एवढंच आमच्या सोबत येतं, बाकी काही येत नाही. धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. कमराचा करदोडा कापून घेतात, कमराची लंगोटी जळून जाते, सोबत काहीच येत नाही. धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. कमराची लंगोटी सुद्धा सोबत येत नाही, कमराचा करदोडा कापून घेतात. उघडं यायचंय, उघडं जायचंय. मग काहीच सोबत येत नाही तर घर कसं सोबत येईल? बाकीचं तर हलकं आहे, जरा धन दौलत पैसे हलकेत. पैसा हलका असतो, हलका पैसा येत नाही. वजनाने हलका असलेला पैसा येत नाही. वजनाने जड असलेलं घर, जमीन जायदाद तुमच्यासोबत कशी येईल? इथं पॉश बंगला बांधलाय 5 कोटीचा, पॉश बंगला आहे 5 कोटीचा आहे, सोबत येतो का? नाही, नाही येत. मग हे जग तर सोडायचंय. आणि मग इथं घर बांधलं तर ते घर आमच्या सोबत जर येत नसेल तर इथं घर बांधायचं कशा करता? आणि मग अशा ठिकाणी घर बांधा की जो आमचा कायमचा पत्ता आहे, जिथून आम्हाला कुणी हकलणार नाही, उठ म्हणणार नाही, निघून जा म्हणणार नाही. असा आमचा कायमचा काय पत्ता आहे की ज्या पत्त्यावर जर आम्ही उतरलो तर आम्हाला तिथून कुणी हकलणार नाही, उठ म्हणणार नाही. तिथं आमचं कायमचं वास्तव्य असेल. असा आमचा कायमचा पत्ता कोणता आहे? आणि म्हणून विचार करावा की मी कोण आहे, कुठून आलोय, मला कुठं जायचंय, मी कशा करता आलोय, मला जायचंय ते नेमकं कुठं जायचंय, कोणत्या पत्त्यावर उतरायचंय, माझा कायमचा पत्ता काय आहे, या गोष्टीचा माणसानं सारखा विचार करावा. या गोष्टीचा माणसानं सारखा विचार करावा. मी कोण आहे, कुठून आलोय, कशा करता आलोय, मला जायचंय कुठं, माझा कायमचा पत्ता काय आहे. हा मृत्यूलोक हे आम्ही जे इथं आहोत हा आमचा कायमचा पत्ता नाही हो. तुम्ही मला जर विचारलं की डॉक्टर भागवत मोठे तुमचा कायमचा पत्ता सांगा, आणि मी जर म्हणलो की डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, आदर्श नगर, डीपी रोड, बीड, हा माझा कायमचा पत्ता आहे, तर खरोखरच हा माझा कायमचा पत्ता आहे का? आज माझं वय 65 वर्ष आहे, अजून 35 वर्ष दिलं पांडुरंगानं, तर 65 आणि 35 झाले 100. 100 वर्षाने मी या जगात नसेल.
मनुष्यलोकी मानवा शतवर्षाची गोविंदा, 100 वर्षाचं आयुष्य माणसाला. अजून 35 वर्षांना तुम्हाला जर वाटलं की डॉक्टर भागवत मोठेला पत्र पाठावं, आणि बीडचा जो माझा पत्ता आहे की डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS नेत्रतज्ञ, DP रोड, आदर्श नगर, बीड, या पत्त्यावर जर तुम्हाला वाटलं की डॉक्टर मोठेला पत्र पाठावं, तर ते पत्र मला मिळेल का? माझ्या बायका पोराला मिळेल, पण मला मिळेल का? नाही मिळणार. कारण अजून 35 वर्षांनी या जगात मी नसेल, मी 100 गाठलेली असेल. मग डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS नेत्रतज्ञ, DP रोड, आदर्श नगर, बीड हा माझा कायमचा पत्ता ठरतो का? ठरतो का? तर नाही ठरत. मग माझा नेमका पत्ता काय आहे की ज्या पत्त्यावर मी उतरावून माझं घर बांधावं, की जिथून मला कोणी उठ म्हणणार नाही? काय माझा कायमचा पत्ता? विवेकानंदाचे श्रीगुरु आदरणीय रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रात एक किस्सा येतो. असं म्हणतात की रामकृष्ण परमहंस आणि कलकत्त्याची काली दुर्गा माता दररोज संध्याकाळी एका ताटात जेवायचे. मातेने मूर्तीतून बाहेर यावं आणि रामकृष्ण परमहंसाच्या ताटात बसावून दोघांनी एकत्र जेवावं. हा रोजचा क्रम. ही वार्ता पूर्ण कलकत्त्यात, पश्चिम बंगालमध्ये पसरली की माता दुर्गा माता, काली माता मूर्तीतून बाहेर येते आणि रामकृष्ण परमहंसाच्या ताटात रोज संध्याकाळी जेवते. ही वार्ता एका धनिक शेठजीच्या कानावर गेली. शेठजी रामकृष्ण परमहंसाकडे आला आणि म्हणाला, शेठजी म्हणले, महाराज. शेठजी म्हणतो, महाराज, मी असं ऐकलंय की कालीमाता रोज मूर्तीतून बाहेर येते आणि रोज तुमच्या ताटात जेवते, खरं आहे का? रामकृष्ण परमहंस म्हणतात, बरोबर आहे, खरं आहे म्हणले, सत्य आहे म्हणले. म्हणले असं करा ना, मग एक दिवस मातेला माझ्या घरी पाठवा जेवायला. परमहंस म्हणतात, पाठवतो, त्यात काय अवघड आहे, मला तुझा पत्ता सांग. पाठवतो म्हणले, मला तुझा पत्ता सांग. तो म्हणला, सुभाष रोड, माळीवेस, बीड. आता मला कलकत्त्याचे पत्ते माहित नाहीत, मी बीड साहेब, मी बीडचा पत्ता सांगतो, निघून न्या. सुभाष रोड, माळीवेस, बीड. परमहंस म्हणतात, अरे हा तर तुझ्या घरचा पत्ता आहे, तू तुझा पत्ता सांग. म्हणले, ऑइल मिल, MIDC, बीड. श्री ऑइल मिल वगैरे काही म्हणा, आता श्री ऑइल मिल, MIDC, बीड. अरे हा तुझ्या कारखान्याचा पत्ता आहे म्हटले, तू तुझा पत्ता सांग. शेठजी म्हणतात, आता माझा पत्ता कटला, यापुढे मला माझा पत्ता माहित नाही. परमहंस म्हणतात, शेठजी जा, घरी जा, ज्या दिवशी तुम्हाला तुमचा पत्ता माहित होईल, तुमचा पत्ता माहित करून घ्या, आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमचा पत्ता माहित होईल त्या दिवशी भवानी माता स्वतःहून तुमच्या घरी येईल आणि तुमच्या ताटात जेवेल. तिथं माझ्या वसिल्याची गरज लागणार नाही, माझ्या वसिल्याची गरज लागणार नाही. भवानी माता स्वतःहून येईल आणि तुमच्या ताटात जेवेल. फक्त तुम्ही तुमचा कायमचा पत्ता माहित करून घ्या. काय आमचा कायमचा पत्ता? काय आमचा कायमचा पत्ता? मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. ज्ञानोबा. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. मी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण आहे. मी विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण आहे. अर्थात मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण आहे. हा माझा कायमचा पत्ता आहे. आणि आम्हाला या आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर उतरायचे. ज्या दिवशी आम्ही आमचा आत्मस्वरूपाचा पत्ता माहित करून घेऊ किंवा हा पत्ता गाठू, त्या दिवशी भवानी माता, भवानी शंकर, पांडुरंग परमात्मा, भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू सगळे आमच्या घरी स्वतःहून जेवायला येतात आणि आमच्या ताटात जेवतात. बिन बोलवता येतात
आम्हाला फक्त आमचा पत्ता माहीत करून घ्यायचा आहे. आणि म्हणून आदर्शनगर डीपी रोड हा माझा कायमचा पत्ता ठरत नाही, तर माझा कायमचा पत्ता आहे आत्मस्वरूप. आणि म्हणून आम्हाला प्रत्येकाला आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर उतरायचे. आणि आत्मस्वरूप जर आमचा कायमचा पत्ता असेल आणि त्या पत्त्यावर जर आम्ही उतरलो, तर तिथून आम्हाला कुणी उठ म्हणणार नाही, हकलणार नाही. का तर आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे. आणि जो आमचा कायमचा पत्ता आहे त्या ठिकाणी आम्हाला घर बांधायचे किंवा त्याच ठिकाणी घर बांधावं. म्हणून आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे. आणि आत्मस्वरूप म्हणजे निरंजन. आत्मस्वरूप म्हणजे निरंजन अर्थात शुद्ध ब्रह्मचैतन्य. शुद्ध ब्रह्मचैतन्य, निरंजन, आत्मस्वरूप हे चारही शब्द एकाच अर्थाचे आहेत. म्हणून आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे. आणि आम्ही आमच्या कायमच्या पत्त्यावर घर बांधावं, म्हणजे तिथून आम्हाला कुणी उठ म्हणणार नाही. तो आमचा कायमचा ॲड्रेस असेल, कायमचा पत्ता असेल. आणि म्हणून आम्हाला आमच्या कायमच्या पत्त्यावर अर्थात आत्मस्वरूपात घर बांधायचे, निरंजनात घर बांधायचे. आणि तुकोबाराय म्हणतात की मी माझं घर आत्मस्वरूपात अर्थात निरंजनात बांधलंय. का? तर हे निरंजन, हे आत्मस्वरूप माझा कायमचा पत्ता आहे. तिथून मला आता कुणी उठ म्हणणार नाही. आणि म्हणून मी माझ्या हक्काच्या जागेवर, मी माझ्या हक्काच्या पत्त्यावर घर बांधलंय. आणि ते माझा हक्काचा पत्ता आणि हक्काची जागा आहे आत्मस्वरूप अर्थात निरंजन. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. आम्हाला निरंजनात घर बांधायचे. हे निरंजन म्हणजे आत्मस्वरूप, निरंजन म्हणजे शुद्ध ब्रह्म, निरंजन म्हणजे ब्रह्मचैतन्य, एकाच अर्थाचे शब्द आहेत. घर बांधायचे निरंजनात अर्थात आत्मस्वरूपात. आत्मस्वरूपात आमच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, पण नेमकं कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहित नाही. एकदा एक मनुष्य एसटीने प्रवास करतोय आणि एसटीत बसलाय. एसटी गच्च भरली माणसानी. सगळ्या लोकांना तिकीट घेतले. कंडक्टर त्या माणसाकडे गेला आणि म्हणतो मामा तिकीट घ्या. त्या माणसाने 500 रुपयाची नोट काढली, कंडक्टरच्या हातात दिली. कंडक्टर म्हणतो मामा कुठलं तिकीट देऊ? मामा काय बोलानाच. कंडक्टर म्हणतो मामा तिकीट कुठलं देऊ? तो प्रवासी म्हणतो माहित नाही. सगळी एसटी हसू लागली. अहो मामा तिकीट कुठलं देऊ? प्रवासी म्हणतो माहित नाही. एसटीने प्रवास चाललाय, परंतु कोणत्या गावात, कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहित नाही. एसटीने प्रवास चाललाय, पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहित नाही. तसं आमच्या जीवनाचा प्रवास चाललाय, परंतु कोणत्या स्टेशनवर उतरायचं आम्हाला हेच माहित नाही. आंधळ्यानं आमच्या जीवनाचा प्रवास चाललाय, पण आम्हाला नेमकं कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहित नाही. जीवनाच्या गाडीत बसलोय, जीवनाचा प्रवास चाललाय, पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहित नाही. आणि म्हणून आपलं स्टेशन माहित करून घ्या. आणि ते आपलं स्टेशन आहे आत्मस्वरूप अर्थात निरंजन. या निरंजनाच्या अर्थात आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर आम्हाला उतरायचंय. आणि आत्मस्वरूप अर्थात निरंजन हा आमचा कायमचा पत्ता आहे. आणि माणसानं घर बांधावं तर आपल्या कायमच्या पत्त्यावर बांधावं, म्हणजे कोणी हकलत नाही, कोणी उठ म्हणत नाही. आणि तुकोबाराय हेच म्हणतात की माझा कायमचा पत्ता आहे आत्मस्वरूप अर्थात निरंजन. आणि या निरंजनात मी घर बांधलंय. आणि महाराज लिहितात की निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. निराकारी निरंतर राहिलोसे. तिथं मी निरंतर राहील म्हणले, मला कोण उठ म्हणणार नाही आता. हो, निराकार होऊन मी निरंजनाच्या घरात निरंतर राहील, मला कोणी उठ म्हणणार नाही. का? तर निरंजन हा माझा कायमचा पत्ता आहे. आणि माझ्या कायमच्या पत्त्यावर, माझ्या कायमच्या जागेवर मी हक्कानं घर बांधील. नगरपालिकेची परवानगी घेऊन बांधून, नगरपालिकेची परवानगी घेऊन बांधील. मला कोण उठ म्हणणार आहे? कारण जागा माझी, निरंजनी माझी जागा आहे.
आत्मस्वरूप ही माझी जागा आहे. मी आत्मस्वरूपातून आलोय, मला आत्मस्वरूपात जायचंय. म्हणून आत्मस्वरूप निरंजन ही आमची कायमची जागा आहे, कायमचा पत्ता आहे. आणि आपल्या कायमच्या पत्त्यावर घर बांधावं. तुकोबा तेच म्हणतात की मी माझ्या कायमच्या पत्त्यावर, कायमच्या जागेवर घर बांधलंय. ती कायमची जागा आहे निरंजन, आणि तिथं मी कायमचा राहील, मला कोणी उठ म्हणणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. आणि म्हणून जीवन जगतायत पण आंधळ्यानं जगू नका. मनुष्य देह अनमोल आहे. तुम्हाला काही मिळेल, परंतु मनुष्य जन्म मिळणं अतिशय दुर्मिळ आहे, अतिशय दुर्मिळ आहे. स्वर्गातले अमर देवता टोकतायत की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. ते मृत्यूलोकातूनच वर गेले, पण जेव्हा मृत्यूलोकात माणसं होते तेव्हा तेही चुकले. त्यांनी इथं मजाहजाच केली किंवा पुण्य मिळवलं, आणि त्या पुण्याच्या वेळा स्वर्गात गेले. तिथं गेल्यावर काय नुसते भोग विलास असेल, तिथं देव नाही, मुक्ती नाहीये. आणि मग तिथं गेल्या चूक लक्षात आली, मग टोकायला लागले आणि देवाला विनंती करतात की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. अरे पण ते मृत्यूलोकात होते ना, तेव्हा का नाही भगत गाठला, देव गाठला? तेव्हा त्यांच्या लक्षात नाही आलं, स्वर्गाला गेले मजा करायला. पण तिथं गेल्यावर कळलं की इथं नुसती मजा आज आहे, भगत भक्ती नाही, देवदेव नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, मुक्ती नाही. आणि मग आता देवाच्या पाय पडायला की देवा आम्हाला माणसात जन्म दे. स्वर्गातले अमर माणसाचा देह मागतायत, स्वर्गातले अमर देव माणसाचा देह मागतायत. स्वर्गातल्या देवाला माणसाच्या देहाचं महत्व कळालंय. आणि मग आम्ही मनुष्य देहात सध्या आहोत याचं महत्व कळून घ्या. आम्हाला का महत्व कळू नये? ते टोकतायत, टुकटुक माकूड आम्ही खाऊ पापड, असे टोकतायत ते स्वर्गातले देव, आम्हाला माणसात जन्म मिळावा. पण दुर्मिळ आहे, पण आम्हाला मिळालाय, याचं सोनं करून घ्या, याचं चीज करा. सध्या आम्ही मनुष्य देहात आहोत, याचा फायदा करा. काय करा? तर निरंजनात घर बांधा, इथं मृत्यूलोकात बांधू नका. हे दगडामातीचं घर आमचं नाहीच आहे. आमचं घर कुठं आहे? त्याने वैकुंठ भुवनी घर केले, त्याने वैकुंठ भुवनी घर केले. आम्हाला घर बांधायचंय वैकुंठात किंवा निरंजनात, आत्मस्वरूपात. आणि म्हणून भक्तीला लागा, भक्तीला लागा. निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या, मुक्त व्हाल. निरंजनात घर बांधणं याचा सरळ अर्थ होतो मुक्ती मिळवणं, सायुज्य मोक्षात विलीन होणं, म्हणजेच निरंजनात घर बांधणं. मुक्ती मिळवणं म्हणजेच आत्मस्वरूपात जाणं, मुक्ती मिळवणं म्हणजेच निरंजनात घर बांधणं. तुकोबारांनी निरंजनात घर बांधलंय म्हणजे काय केलंय? आत्मस्वरूपात विलीन झालेत. आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे. तुकोबारा आत्मस्वरूपात विलीन झालेत, आत्मस्वरूपात विलीन झाले. आणि म्हणून विनोदानं म्हणतात की मी आता आत्मस्वरूपात घर बांधलंय. तात्पर्य तुकोबारा मुक्त झालेत, आणि म्हणून ते म्हणतात की मी निरंजनात गेलोय, आत्मस्वरूपात गेलोय, आणि आत्मस्वरूपात मी माझं घर बांधलंय. म्हणून आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता ठरतो, निरंजन हा आमचा कायमचा पत्ता ठरतो. या जगात आमचे दोनच पत्ते आहेत, एक तर आत्मस्वरूप अर्थात निरंजन हा एक पत्ता, आणि दुसरा पत्ता आहे स्मशान. कोणत्या पत्त्यावर उतरायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं, कोणत्या पत्त्यावर उतरायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर उतरायचं का स्मशानाच्या? एक साधू होता, सकाळची वेळ, हिवाळ्याचे दिवस, 8 वाजता साधू उन्हाला बसलाय, अंगावर शाल आहे, आणि भोवताली 10-5 भक्त जन आहेत, आणि परमार्थाच्या गप्पा चालल्यात. तेवढ्यात एक चोर पळत आला, आणि त्या चोराने साधूच्या अंगावरची शाल हिसकावली आणि पळून गेला. साधू विटला आणि पळू लागला, पण चोर शाल हिसकावून घेतली आणि गावाच्या दिशेने पळत होता. चोर गावाच्या दिशेने पळत होता, साधू पळत होता पण उलटा पळू लागला. चोर गेला तिकडं नाही, उलट्या दिशेला पळू लागला, आणि साधू पळत होता तिकडं होतं स्मशान.
बाजूचे लोक म्हणले, साधू महाराज तुम्ही काय वेडेत का? चोर गावाच्या दिशेने पळालाय, तुम्ही उलट्या दिशेने पळायलेत, आणि तुम्ही पळताय तिकडे स्मशान आहे, तुम्हाला चोर कसा गाठायचा? साधू म्हणतो, बाबा बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मी उलट्या दिशेने पळतो हे बी बरोबर आहे, परंतु चोर तरणा ताट आहे, तरणा बांड आहे, तो वेगात पळतोय, मी म्हातारा आहे, मी किती पळालो होतो तो मला गाठणार नाही. मग म्हणले मी असं करतो की त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल, आणि हा आमचा कायमचा पत्ता आहे स्मशान. साधू गेला आणि स्मशानात बसला. 8 दिवसांनी योगावन ते चोर मेला. दृष्टांतातला चोर लवकर मरतो. तो चोर मेला 8 दिवसांनी. ती बाजूला जी माणसं बसली होती त्यांनीच त्या चोराची ताटकी बांधली, चोराचं मड त्या ताटकीवर टाकलं, अंगावर तीच साधूची शाल टाकली, प्रेत उचललं, त्या लोकांनी स्मशानात नेऊन टोकलं, स्मशानात नेऊन टेकवलं. साधू बसलेलाच होता स्मशानात. ते प्रेत टेकवलं की साधू पटकन उठला, त्याच्या अंगावरची शाल वडली आणि त्या लोकांना म्हणला, बघा मी माझी शाल वसूल केली का नाही, केली का नाही वसूल? तुम्हाला म्हणलं होतं ना मी तो तरणा-ताट आहे, त्याच्यामुळे कुठं पळत बसू, तुम्हाला गाठायचं नाही, मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागल. आला का नाही तो कायमच्या पत्त्यावर? आणि हा आमचा कायमचा पत्ता आहे स्मशान. स्मशान समयासी सादर व्हावे, शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे, एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. तुम्हाला जर आत्मस्वरूपाचा पत्ता गाठता आला नाही, तुम्हाला जर निरंजनाचा पत्ता गाठता आला नाही, तर तुमचा पत्ता ठरतो स्मशान. स्मशान. तुम्हाला पुन्हा पुन्हा स्मशानात जावं लागतं आणि एकट्याला राहावं लागतं. एकटेची जाऊनी स्मशानी राहावे, एकट्याला राहावं लागतं. तिथं बायको सोबत येत नाही, पोरं बाळ गणगोत कोणी येत नाही. नवरा मेलाय, नवऱ्याची अंत्ययात्रा निघालीये, बायको उमऱ्यापर्यंत. बायकाने स्मशानात जायचं नसतं, बायको उमऱ्यापर्यंत, तिथूनच सी ऑफ, टाटा, बाय बाय, फिर मिलेंगे. जर वडाला 7 फेऱ्या मारल्या असल्या तर असं म्हणतात, नवरा 7 जन्म मिळतो वड पूजला तर. बायको उमऱ्यापर्यंत, मुलं बाळ स्मशानापर्यंत, गणगोत स्मशानापर्यंत, तिथून माघारी मुलं बाळ, देह चितेपर्यंत, तोही चितेत जळतो. एकटा जीव पुढच्या प्रवासाला निघतो, त्याची संगती आत्मा करतो, म्हणून तो जीवात्मा. आणि हा आत्मा आहे पांडुरंग, आणि तो आहे पंढरपुरात उभा. बायको उमऱ्यापासून माघारी गेली, मुलं बाळ स्मशानातून माघारी गेले, देह चितेत जळाला. या सगळ्यांनी आपली संगती सोडली. मग जे सोडतात ते आमचे मित्र कसे असतील? एकटा जीव पुढच्या प्रवासाला निघलाय आणि या जीवाची संगती केली ती आत्म्यानी. आत्मा आहे पांडुरंग, आणि म्हणून प्रेमच करायचं तर पांडुरंगावर करा, आत्म्यावर करा, मुलाबाळावर बायका पोरावर नाही. आणि मग ज्ञानवाला लिहितायत की निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. या जगात निरुपचारिक प्रेम करण्याचा एक आणि एकच विषय आहे, आणि तो आहे आत्मा, अर्थात पांडुरंग. कारण सगळ्यांनी तुमची संगती सोडली. जीव पुढच्या प्रवासाला निघाला तर त्याची संगती फक्त आत्म्याने अर्थात पांडुरंगाने केली. म्हणजे पांडुरंगाने तुम्हाला सोडलं नाही, मेल्यावर सुद्धा पांडुरंग तुमच्या सोबत चालतोय. मग जो आमची संगती सोडत नाही तो आमचा खरा मित्र. ज्यांनी आम्हाला सोडलं ते आमचे मित्र कसे असतील? आणि म्हणून आमचा खरा वैरी जर कोण असेल तर आमची संपत्ती आणि जायजात, आमची संपत्ती, जायजात आणि बायका मुलं. कारण या बायका मुलाची आसक्ती, संपत्तीची आसक्ती हीच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. बायका मुलाच्या आसक्तीमुळे, संपत्तीच्या आसक्तीमुळे आम्ही पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो, संसार बंधनात अडकतो. मग ज्यांच्यामुळे आम्ही संसार बंधनात अडकतो, ज्यांच्यामुळे आम्ही संसार बंधनात अडकतो ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच. जिवंतपणी शत्रू, मेल्यावर शत्रू. जिवंतपणी त्यांच्या आसक्तीमुळे संसारात अडकलो, मेल्यावर ते स्मशानातून सोडून गेले. पण आमचं कुणीच नाही, एक मात्र आहे, तो पांडुरंग आहे. कारण बाकी सगळे आम्हाला सोडून गेले स्मशानातून. आमची संगती केली ती आत्म्यानी. आत्मा आहे पांडुरंग, तो आहे पंढरपुरात उभा. म्हणून प्रेमच करायचं तर पांडुरंगावर करा. फक्त पांडुरंगच प्रेमाचा विषय ठरतो, बाकी कुणी नाही. आणि म्हणून आपला पत्ता माहित करून घ्या. आपला पत्ता माहित करून घ्या. शाने व्हा.
सध्या ज्या सिटीमध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, ज्या गावामध्ये राहतात, तो तुमचा पत्ता नाहीये. तुमचा पत्ता नाही. आपला खरा पत्ता माहीत करून घ्या. तुमचा खरा पत्ता आहे एक तर वैकुंठ किंवा आत्मस्वरूप निरंजन. हेच तुमचे 2 पत्ते आहेत. आणि 2 पत्ते नाही गाठता आले तर तिसरा पत्ता ठरतो स्मशान. स्मशान समयासी सादर व्हावे, शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. एकट्याला राहावं लागतं. कुत्र येत नाही सोबत, सगळे माघारी येतात. प्रेत बाहेरी घालीजे, हे असो हाते शाळीजे कशमाळा ते. ज्याच्यासाठी खस्ता खाल्ल्यात, चापू चापू अंगारचं सोनं काढून घेतात. यमाचे हाती बांधून या देती, भूषणही घेती काढून या. दुपारी मेला म्हणतात उरका उरका, अंधार पडल. सकाळी मेला म्हणतात उरका उरका, ऊन पडल. ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती, यमाचे हाती बांधून या देती, भूषणही घेती काढून या. मोठ्या सायासानी 5 कोटीचा बंगला बांधलायस आणि मेलायस. धनभारा म्हणतात प्रेत बाहेरी घालीजे. तुझा मुर्दा पडाय त्या बंगल्यात. धनभारा म्हणतात प्रेत बाहेरी घालीजे. तुझं प्रेत अशुभ वाटतं आता बायका पोरांना, याला बाहेर घाला म्हणतात, याचा वास सुटल. प्रेत बाहेरी घालीजे, हे असो हाते एक शाळीजे कशमाळा ते. तुझं प्रेत बाहेर घालण्याची गडबड चाललेली असेल, कुणी येणार नाही तुझ्यासोबत. पण यातून सुट. तू मुसाफिर आहेस, पाहुणा आहे, सुट. 2 दिवसाचा पाहुणा आहे, सुट इथून. इथं घर बांधू नको. बांधलेस तर निरंजनात बांध, आत्मस्वरूपात बांध. तो तुझा कायमचा पत्ता. तिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही, कोणी न्यायालय येणार नाही, कोणी यम येणार नाही, कोणी येणार नाही. तिथं तू राजा असेल, तू देव असेल, तू स्वतः मालक असेल, तू ब्रह्मांडाचा धनी असेल. का तू नराचा नारायण झाला, आत्मस्वरूपात गेला, निरंजनात गेला म्हणजे नराचा नारायण झाला. तुला कोण उठ म्हणणार आहे? नारायण सगळ्या विश्वाचा राजा आहे. तू नारायण झालायस, तुला कोण उठ म्हणेल? आणि मग शहाणा हो, आपला पत्ता माहीत करून घे. एक मनुष्य 5 कोटीचं घर बांधलं एका गावात आणि काही दिवस राहिला आणि मरण पावला. योगायोगाने त्याच गावात त्याला पुन्हा दुसरा जन्म मिळाला, माणसाचाच. त्याच गावात जिथं 5 कोटीचा बंगला बांधलाय, काही दिवसांनी मेला आणि त्याच गावात पुन्हा जन्म मिळाला मुलाचा. आता लहानाचा मोठा झाला, ते 5वीला गेला. दुसऱ्या जन्मात 5वीला गेला. शाळा सुटली, शाळेतून घरी चालला आणि वाटाने जाताना लई पाऊस आला, रापा रापा रापा. त्याची जी मागच्या जन्मातली बिल्डिंग होती 5 कोटीची, हे 5 वर्ष पोरग, 10 वर्ष पोरगे 5वीला गेले, 10-11 वर्षाचं. त्या मागच्या जन्मातली जी बिल्डिंग आहे 5 कोटी, त्याच्या जिन्यात जाऊन उभा राहिला पाऊस लागायला म्हणून. जिन्यात पाऊस लागायला म्हणून त्याचं मागच्या जन्मातलं पोरग आलं. म्हणलं हे गाबड्या कोणाचा आहे तो, निघेतून. बघा, त्यांनीच 5 कोटीचा बंगला बांधलाय. त्यांनी 5 कोटीचा बंगला बांधलाय मागच्या जन्मात. पुढच्या जन्मात 5वीला गेलाय, त्याच बंगल्यात जिन्याखाली उभा राहिलाय. त्याचं पोरग म्हणतं येते म्हणजे हे गाबड्या कोणाचा आहे तो, निघेतून. तुमची अवलाद तुम्हाला पुढच्या जन्मात मध्ये हे गाबड्या कोणाचा आहे तू, निघेतून. घर तुमच्या सोबत आलं, घर तुमचं राहिलं. मागच्या जन्मात बांधले ना तुम्ही 5 कोटीचं. मागच्या जन्मात 5 कोटीचं घर बांधले, पण या जन्मात त्या घराच्या जिन्यात उभा राहायची तुमची, त्या घराच्या जिन्यात उभा राहायला तुम्हाला परवानगी नाहीये. मग हे घर तुमचं आहे का? मग इथं घर बांधता कशाला? हेच तुकोबाराय सांगतात की तुम्ही इथं घर बांधता कशाला, ही घरं तुमची नाहीतच. हे घर तर सोडा, फुटकी कवडी सोबत येत नाही. अहो, रावणाची घरं का कमी होती का? तांब्यान पितळाची सोडा, शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं होती. 7 कोटी शुद्ध कांचनाची, 7 कोटी सोन्याची घरं. तुकामाने ज्याची संपदा एवढी, तुकामाने ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. 7 कोटी घरं सोन्याची, पण सोबत फुटकी कवडी गेली नाही. मग रावणाची 7 कोटी घरं, एकही घर सोबत गेलं नाही. त्याचे सोन्याचे 7 कोटी एकही गेले नाही. आमचं जाईल का मग? आमचे धडानगोडाचे सिमेंटचे, उन्हाळ्यात गरम, हिवाळ्यात गार, एसी शिवाय झोप येत नाही. हे घर आमच्या सोबत येईल का? नाही येणार. मग हे घर आमचं नाहीच रे बाबा, किंवा इथं घर बांधूच नका. इथं तुम्ही पाहुणे आहेत, इथं मुसाफिर आहेत, इथं रमूच नका. इथं कशा करता आला ते जाणून घ्या. मनुष्य देहाचा हाची स्वार्थ, साधावया 4था पुरुषार्थ. मनुष्य देहाचा हाची स्वार्थ, साधावया 4था पुरुषार्थ. तू इथं आलायस रे बाबा, कशा करता आलाय?
मृत्यूलोकात 84 लक्ष योनी आहेत, त्या सगळ्या भोगासाठी आहेत. मनुष्यवनी भोगासाठी नाही, मनुष्यवनी त्यागासाठी आहे. मनुष्यवनीत बाकीच्या योनी पडल्या ना खायला प्यायला चरायला. मनुष्यवनीत तर तुम्ही खातपीत राहिले चरत राहिले, तर कुत्र्या मांजरात आणि डुकरात तुमच्यात काय फरक आहे? ते चरतायत, तुम्ही चरतायत. एकदा देवाने विचारले का माणसाला, अरे तुला एवढा सुंदर नरदेह दिला मी, याचं तू काय चीज केलंय? त्या माणसाने आधी आपल्या पोटाला हात लावला आणि म्हणला, देवा मी माझं पोट भरलं. अरे म्हणले, पोट तर कुत्र्या मांजरे भरतात, तू त्यांच्यापेक्षा काय वेगळं केलं? मग म्हणतो, देवा मुलंबाळ पैदा केली. अरे म्हणले, मुलंबाळ तर डुकरं पैदा करतात, तू काय वेगळं केलं? मग म्हणतो, देवा मी घर बांधलं. देव म्हणतात, घर तर चिमण्या बांधतात, तू काय त्यांच्यापेक्षा वेगळं केलं? तुला एवढी मी बुद्धी दिली, मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, मनुष्य योनीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. बाबा मनुष्यवनी स्पेशल आहे. मनुष्यवनी ज्ञान नावाची गोष्ट आहे. या ज्ञानानं मनुष्य भगवंताला जाणून घेऊ शकतो, भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. ते ज्ञान मी फक्त मनुष्यवनीला दिलंय, बाकी कुठल्याच योनीला दिलं नाही. ते ज्ञान मी तुला दिलंय, त्या ज्ञानाचं तू काय चीज केलंय? तू म्हणतो पोट भरलं, लेकरं पैदा केले, घरं बांधले. अरे ते तर कुत्रे मांजरे डुकरं चिमण्या करतात, तू काय वेगळं केलं? तुला ज्ञान दिलंय ना, या ज्ञानाचा काय उपयोग केला? या मनुष्य देहाचा काय उपयोग केला? आणि म्हणून मनुष्य देह तरी साधी नारायण, मनुष्य देह तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशु होणे. तुम्ही पशुपेक्षा हीन आहेत. जर मनुष्य जन्माला येऊन तुम्हाला नारायणाची प्राप्ती नाही करता आली, नारायण नाही साधता आला, तुम्ही पशुपेक्षा हीन आहेत. मनुष्य देह तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशु होणे. मनुष्य देह परम पावन, पावनी न साधे ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्द बजान पुच्छे विन दोपाई. नाथ महाराज मनुष्य देहात आलाय आणि ब्रह्मज्ञान मिळवण्याचा, आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न नाही केला, आणि तुम्ही देव नाही झाले, मुक्त नाही झाले, तर तुम्ही 2 पायाचे बिनशेपटाचे गधे आहात. लांडा गर्द बजान पुच्छे विन दोपाई. बिनशेपटाचा 2 पायाचा गधा आहात. कधी? जर तुम्ही भक्तीला लागले नाही, आत्मज्ञान आणि सायुज्य मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही तर. आणि मनुष्य आणे इथं येणंच केलंय. पाय शराच्या गावा जाया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडूनिया. मनुष्य जन्माला येण्याचा उद्देश एकच आहे. काय? नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आम्हाला नराचं नारायण व्हायचंय, 4था पुरुषात सायुज्य मोक्ष मिळवायचा, किंवा त्याच्या पुढचा 5व्या पुरुषात संत पद मिळवायचे. 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. आम्हाला 4थ्या पुरुषात सायुज्य मुक्ती किंवा त्याच्यावर संतपद, मुक्तीवरी भजन युक्त असं संतपद 5व्या पुरुषात मिळायचं आहे. कुठल्या तरी 4थ्या किंवा 5व्या पुरुषार्थात आम्हाला उतरायचंय. यासाठी मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. कर्माने ईश्वराला भजा. कर्म देवाची पूजा म्हणून करा. अर्थात निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या. निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम या भक्तीने भगवंत प्रसन्न होतो, तुम्हाला वैराग्य देतो, श्रीगुरूची भेट घालून देतो, मुक्ती देतो. म्हणून ही पूजे रिजलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. कर्माने ईश्वराला भजा. कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म मी करतोय, याचं फळ मला मिळावं ही आशा ठेवू नका. कर्म देवाची पूजा म्हणून करा, ईश्वरार्पण बुद्धीनं करा. निष्काम भावनेने कर्म करा, निष्काम भावनेने हरिनाम घ्या. ती देवाची उत्तम पूजा आहे. आणि या निष्काम कर्माच्या, निष्काम हरिनामाच्या पूजेने भगवंत संतुष्ट होतो, तुम्हाला वैराग्य देतो, श्रीगुरू पाठवून देतो, मुक्ती देतो, सगळं करतो. ती पुढची व्यवस्था देव करतो. तुम्ही फक्त निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या. म्हणून ही पूजे रिजलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. आणि मग मृत्यूलोकात आलं तर देवाच्या मागे लागा, देवाच्या नामाच्या मागे लागा. निरंतर भगवंताचं नाम घ्या. नामे विजय विरक्त, नामे विजय विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भोपाश. नित्य नित्य भगवंताचं नामचिंतन करत राहा. काय फायदा? नामे विजय विरक्त, नामाने विरक्ती येते. नामे विजय विरक्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मळ होय चित्त. नामानं सगळं होतं. विरक्ती येते, चित्त निर्मळ होतं, गुणातीत अवस्था येते, मुक्ती येते. तात्पर्य निष्काम कर्म, निष्काम हरिनाम करा. निष्काम कर्म, निष्काम हरिनाम घ्या, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल.
आणि मग निष्काम कर्म निष्काम हरिनाम याच्यामुळे भगवंताची प्राप्ती होते. म्हणजेच काय होतं? तुम्ही मुक्त होता. तुम्ही मुक्त झाले म्हणजे सायुज्य मुक्ती अर्थात चौथ्या पुरुषार्थात विलीन होता, सायुज्यात विलीन होता. हे सायुज्य म्हणजे आत्मस्वरूप, हे आत्मस्वरूप म्हणजे निरंजन. आणि या निरंजनात तुकोबारायांनी घर बांधले. अर्थात तुकोबाराय आत्मस्वरूपात निरंजनात शुद्ध ब्रह्मात अर्थात ब्रह्मचैतन्यात विलीन झालेत. या शुद्ध ब्रह्माला किंवा आत्मस्वरूपाला निरंजन म्हणतात. आणि या निरंजनात तुकोबारायांनी घर बांधलंय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. या निरंजनात या आत्मस्वरूपात मी घर बांधले आणि या निरंजनाच्या घरात मी राहतोय. ज्याला दारं नाहीत, खिडक्या नाहीत, काही नाही, उघडं घर आहे. घर आहे पण त्याला भिंत नाही, दार नाही, खिडकी नाही, छत नाही, बेसमेंट नाही, काही नाही, पण घर आहे. अर्थात हे विश्वव्यापी आहे, विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण. विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण हे घर आहे. आणि जे घर विश्वव्यापी आहे त्याला खिडक्या आणि दारं कसे असतील? हे विश्वाची माझी घर. ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. विश्व हेच घर आहे, निरंजन हेच घर आहे, आत्मस्वरूप हेच घर आहे. भगवंत खरा आत्मस्वरूप आहे, निर्गुण निराकार आहे, विश्वव्यापी आहे. त्या विश्वव्यापी आत्मस्वरूप भगवंतात मी विलीन झालो, त्यालाच निरंजन म्हणतात. त्यात मी राहतोय निराकार होऊन. तिथं मी निरंतर राहणार, तिथं राहतोय म्हणून ते माझं घर आहे. त्याला भिंती असो का नसो, जिथं राहतो ते घर आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोस. आणि मग अशा निरंजनाच्या घरात निराकार होऊन मी निरंतर राहील किंवा राहतोय. आणि त्यामुळं मला आता संसाराचा कुठलाही आभास होत नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणातून महाराज लिहित आहेत की निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. मी निर्गुण निराकार झालोय, मी सायुज्यात विलीन झालोय, निरंजनात विलीन झालोय. म्हणून मला आता कुठल्याही प्रकारचा आभास होत नाही. मी निराभास झालोय, मला आभास होत नाही. आभास होणं म्हणजे काय? आभास भास होणं, आभास भास एकच. आभास होणं किंवा भास होणं म्हणजे जगत सत्य आहे. मी देह आणि देहरूपाने माझं. आभास किंवा भास म्हणजे जगत सत्य आहे, मी देह आणि देह संबंधाने माझं. हा आभास आहे किंवा भास आहे, हाच अहंकार आहे, हेच अज्ञान आहे, हीच माया आहे. पण मी आता निरंजनात गेलोय म्हणून मला कुठल्याही प्रकारचा आभास होत नाही. आता जगत सत्य वाटत नाही, जगत मिथ्या वाटतंय. मी देह नसून मी आत्मा वाटतोय किंवा आत्मा झालोय. माझा आभास गेलाय, मी निराभास झालोय. निराभास झालोय म्हणजे काय? जगत मिथ्या आहे, मी देह नसून मी आत्मा आहे अशा बोधावर आरूढ झालोय. म्हणून मी आता या निरंजनाच्या घरात राहतोय आणि निराभासी राहतोय. मला कुठलाही आभास होत नाही जगत सत्य असल्याचा. मला जो भास होतोय तो जगत मिथ्या असल्याचा होतोय. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो जगी. मला आता आभास होत नाही कशाचा? जगत सत्य असल्याचा. मला भास होतो तो कशाचा? जगत मिथ्या असल्याचा आणि मी आत्मा असल्याचा. भास होतो पण कशाचा? मी आत्मा असल्याचा. आणि अखंड ऐक्यास पावलोय मी. देवासोबत कधी ऐक्य होतं? तुम्ही देवहून देवापुढे उभे राहा. नरवारा लिहित आहेत, सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. देवाला शरण जायचंय, देव होऊन जावं. पाण्याला शरण जायचे, पाणी होऊन जावं. तुम्हाला पाण्याला शरण जायचंय आणि तुम्ही तेल होऊन गेले, जमल का? नाही, तेल पाण्यावर तरंगेल. पाण्याला शरण जायचे, पाणी होऊन जा, पाण्यात मिसळाल. देवाला शरण जायचे, देव होऊन जा, देवात मिसळाल. मी देवहून देवाला शरण गेलोय, देव झालोय आणि देवात मिसळलोय. आणि म्हणून अखंड ऐक्यास पावलो आम्ही. माझा देवासोबत ऐक्य झाले का? तर मी देवहून देवाला शरण गेलोय. आणि मग देवाला शरण जाणं म्हणजे देवहून देवापुढे उभं राहणं, हे देवाला शरण जाणं आहे. देवहून देवापुढे उभं राहा, तुम्ही देवाशी ऐक्य पावाल आणि हा सायुज्य मोक्ष असतो. आणि मग ज्ञानवारा आम्हाला फटकारे मारतात की
मजही शरण रिगीजे आणि जीवितवेशी असीजे, धिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. मला शरण निघालास पण विकारांनी बुजबुज झाले, जीवरूपात आहेस, विकार तुझ्यासोबत आहेत नाना प्रकारचे, आणि मला शरण निघालास विकार घेऊन, माझ्यात कसं मिसळता येईल? तुझ्या बुद्धीला काय लाज वाटत नाही म्हणले? जीवितवेशी असीजे मजही शरण रिगीजे, धिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का म्हणले? जीवरूपात आहेस, नाना प्रकारचे विकार तुझ्यात आहेस, आणि मला शरण निघालास, कसं माझ्यात मिसळता येईल? मग निरंतर हरिनामानं हे विकार टाक, काम, क्रोध, अहंकार हे विकार टाक. देव हो, देवहून देव पुढे उभा राहा, आणि मग देवात मिसळता येईल, देवाशी ऐक्य पावशील, देवाशी समरस होशील. आणि म्हणून सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. विकार टाका, देव बना, देव बनून देव पुढे उभा राहा. सोनं सोन्याला शरण जावं, पाणी होऊन पाण्याला शरण जावं, पाण्यात मिसळता येतं. देव होऊन देवाला शरण जावं, देवात मिसळता येतं. तुकोबारा हेच म्हणतात, मी देव होऊन देवाला शरण गेलोय, आणि म्हणून मी देवाशी पूर्ण ऐक्य पावलंय. आणि देवाशी ऐक्य पावणं म्हणजे आत्मस्वरूपात विलीन होणं, निरंजनात विलीन होणं. आणि या आत्मस्वरूपात निरंजनात मी घर बांधले, तिथं आता आनंदानं राहतोय, कायमचा राहतोय, निरंतर राहतोय. मी कायमचा आत्मसुखी झालोय. आणि पुढे शेवटच्या चरणात तुकोबारा म्हणतायत, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध. तुकोबारांत हे सगळं का घडलं? मला निरंजनात घर बांधता का आलं? अर्थात आत्मस्वरूपात विलीन का होता आलं? मी देव का झालो? तर तुकोबारा याचं उत्तर देतात, प्रश्न स्वतःच उभा करतात की मी देव का झालो? मला निरंजनात घर का बांधता आलं? मला आत्मस्वरूपात विलीन का होता आलं? त्याचं उत्तर तुकोबारा देतात. महाराज म्हणतात, तुका म्हणे आता नाही अहंकार, माझा अहंकार गेला म्हणून मला निरंजनात घर बांधता आलं, अर्थात आत्मस्वरूपात विलीन होता आलं. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. मग मृत्यूलोकात आलात तर निरंतर रामनाम घ्या ना, रामनामाने अहंकार मरतो. तुकोबाराय आत्मस्वरूपात विलीन झालेत, त्यांनी निरंजनात घर बांधलंय. कशाच्या बळावर? ते म्हणतात माझा अहंकार गेलाय म्हणून मी आत्मस्वरूपात विलीन झालोय, निरंजनात मला घर बांधता आलं. अहंकार गेल्यामुळे निरंजनात घर बांधलंय. अहंकार जातो कशाने? तर रामनामाने. मग तुम्ही आम्ही निरंतर रामनाम घ्या ना. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. रामनामानं अभिमान देशोधडीला पळून जातो, काम क्रोध जळून जातात. तुम्ही निर्विकार होता, विकार टाकले, विकाररहित व्हा, देवापुढे उभा राहा, देवात मिसळता येतं. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. तुम्हाला माहिती आहे का मनुष्याचं शरीर अपवित्र का आहे? तुकोबाराय बोलतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर दुर्गंधीची थार आहे. शरीराला 9 छिद्र आहेत. डोळ्यात चिपडे आहेत, नाकात शेंबडे आहेत, तोंडात थुका आहे, कानात वॅक्स आहे, खाली मल आहे, मूत्र आहे, मध्ये रक्त वाहतंय, मांस आहे, हाड आहे, पोटात मैला आहे. तर शरीरात असलेल्या हाडामुळं, मांसामुळं किंवा रक्तामुळं शरीर अपवित्र नाहीये. शरीर अपवित्र आहे ते शरीरात असलेल्या अहंकारामुळं. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. या मनुष्याच्या शरीरासारखं अपवित्र दुसरं काहीच नाहीये. मनुष्याचं शरीर अपवित्र आहे ते केवळ अहंकारामुळं, ना की त्यात असलेल्या रक्तामुळं, मांसामुळं, मलमूत्रामुळं. या घाणीमुळे शरीर अपवित्र नाहीये. शरीर अपवित्र आहे ते अहंकारामुळं. आणि मग तुम्ही निरंतर रामनाम घ्या, अहंकार मरतो. अहंकार मेला की शरीर पवित्र होतं. आणि शरीर पवित्र झालं म्हणजे तुम्ही देव झाले. देवहून देवापुढे उभे राहिले, तुम्हाला देवात मिसळता येतं. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. तुकोबारांनी हेच केलं. निरंतर रामनामानं अहंकार जाळला, अहंकार गेला, अशुद्ध शरीर शुद्ध झालं. अहंकार गेला की शरीर देव बनतं, शरीर शुद्ध होतं. अहंकार गेला की शरीर पवित्र होतं, शुद्ध होतं, आणि हे शरीर देव बनतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. अहंकार जाणं हेच सायुज्यात विलीन होणं आहे. आणि महाराज तेच म्हणतात मी निरंजनात घर बांधलंय, निरंजनात घर बांधलंय, आत्मस्वरूपात विलीन झालो. तर कशाच्या बळावर? एकच कारण, माझा अहंकार गेलाय. तात्पर्य रामनामाने अहंकार मरतो. अहंकार मेला की तुम्ही मुक्त होता. मुक्त झाले म्हणजे निरंजनात घर बांधलं, सायुज्यात विलीन झाले, आत्मस्वरूपात विलीन झाले.
आणि मग मोक्षाची व्याख्या बघा तुम्ही, या तिन्ही महासंतांनी मोक्षाची व्याख्या काय केली. तुकोबाराय बोलले अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज देहांतेचे दृढपण, त्याची बद्धतेचे लक्षण, देहांतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. निरसन म्हणजे जाणे, देहांतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. देहांता जाणे, देह अहंकार जाणे हीच मुक्ती आहे. तुकोबाराय तेच म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज हेच म्हणतात, देहांतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. ज्ञानोबराय हेच म्हणतात, तसे मन पण मुद्दल जाये, मग अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभव येतो. मन पण मुद्दल जाये, मग अहंभावाधिक के आहे. मनच मुद्दल मेलय तर मनात वास करणारा अहंकार कशाला राहील म्हणले. आता एखादी गरोदर बाई मेली तर तिच्या पोटात असलेला गर्भ आपाप मरतो, तिला वेगळं मारायची गरज नाही. कळतंय का? गरोदर बाई मेली की तिच्याबरोबर तिच्या गर्भात असलेला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. तसं मन मेलं की मनात वास करणारा अहंकार आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. ज्ञानोबराय तेच म्हणतात, मन पण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. मन मेलं की मनात वास करणारा अहंकार मरतो, आणि अहंकार मेला की तुमचं शरीरच ब्रह्मीभूत बनतो. हे हाडामाचं शरीर या घाणीसहित ब्रह्मीभूत बनतं. तसे मन पण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. तुम्ही या पूर्ण शरीराने, हे घाण आहे शरीर, याच्यात घाण, गंदगी, रक्त, हाड, मांस, मैला, लघवी, मूत्र, संडास सगळी घाणी आहेत. पण या सगळ्या घाणीसहित हे शरीर ब्रह्म बनतं. शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. हे शरीर ब्रह्मीभूत बनतं, हे घाणीसहित. घाण असू नये, फक्त यातला अहंकार जावा. शरीर अपवित्र आहे ते शरीरात असलेल्या अहंकारामुळं, ना की या घाणीमुळं. अहंकार गेला रामनामानं की शरीरच ब्रह्मीभूत बनतं, घाण असून देखील, आणि मुक्ती असते. आणि म्हणून अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. आणि म्हणून अहंकार मारा, तुम्ही मुक्त व्हाल. निरंजनात तुमचं घर आपाप बांधलं जाईल. जरा बऱ्याच बोलतात, हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निध सुरा, स्वप्नीचे वर भरा संतोषशीने. हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निध सुरा. जीव हा परमात्माचा आहे, पण तो अहंकारात बद्ध झालाय, म्हणून बट्टेबाज झालाय. तुम्हाला माहिती आहे का जीव कसा तयार होतो? परमात्मा अधिक मन बरोबर जीव. ज्ञानोबराय व्याख्या सांगतात, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. व नीट ऐका, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म. ब्रह्मात अर्थात परमात्म्यात मन जाऊन मिसळलं की परमात्माच जीव बनतो, आणि मनात अहंकार वास करतो. याचा अर्थ परमात्म्यात अहंकार मिसळला की परमात्माच जीव बनतो. मग आता तुमच्या हृदयात परमात्मा उभा आहे आणि अहंकार बी उभा आहे, म्हणून तुम्ही जीव आहात. मग अखंड रामनामाने तुम्ही अहंकार मारला, हा अहंकार खाली गेला, आता फक्त परमात्मा उरला. तुम्हीच परमात्मा झाले, तुम्ही सविजात विलीन झाले, आत्मस्वरूपात विलीन झाले, तुम्ही निरंजनात घर बांधले. आणि म्हणून तुम्ही परमात्माच आहात, पण अहंकारात बद्ध आहात, म्हणून जीव झालात. निरंतर रामनामानं या मनुष्य जन्मात करायचं काय? निरंतर रामनामानं हा अहंकार मारायचा आहे. अहंकार मेला की अहंकार निघून गेला, आता हृदयात फक्त राम उरला. तो राम आत्मस्वरूप आहे, तो रामच निरंजन आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर. आणि म्हणून जीवनात येऊन त्याग करायचा, तर कशाचा त्याग करावा? तुकोबाराय बोलतात, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. आलतू फालतू कशाचाही त्याग करू नका. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. आणि म्हणून खरा त्याग काय असतो? नुसतं भगवं घालायचं आणि जंगलात जायचं हा खरा त्याग नाही. त्यागाची व्याख्या ज्ञानोबराय सांगतात, तेवी बुद्धिमंता देही अहंता सांडोनी पाही, सांडीजे अशेषही संसार जात, तया नाव त्याग. पुन्हा एकदा ऐका, तेवी बुद्धिमंता देही अहंता सांडोनी पाही, सांडीजे अशेषही संसार जात, तया नाव त्याग. केवळ संसाराचा त्याग म्हणजे त्याग नव्हे, तर संसाराच्या त्यागाबरोबर देह अहंतेचाही त्याग हा खरा त्याग असतो. आणि म्हणून देह अहंता जाणे हाच खरा त्याग आहे.
आणि म्हणून आयुष्यभर आम्हाला करायचं काय, आम्ही संसारात का बद्ध आहेत, तर आम्ही अहंकार आमच्या अंगाला जोडून घेतलाय. मी देहाने, देह संबंधीने माझं, हा अहंकार आहे. मी 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 देह संबंधीने माझं, हा अहंकार जोडून घेतलाय. हा अहंकार तुम्ही नित्य रामनामाने मारा. नित्य रामनामाने कामक्रोध जातात, अहंकार मरतो. अहंकार मेला, अहंकार मेला की तुमचं शरीर पवित्र होतं. अहंकार मेला की तुम्ही देव होता. अहंकार मेला की तुम्ही देव होता, अर्थात आत्मस्वरूपात विलीन होता, अर्थात निरंजनात घर बांधता. आणि तुकोबारा हेच सांगतायत की मी उभा विषय रामनाम घोकलं, या रामनामानं मी माझे कामक्रोध मारले, माझा अहंकार मारला. अहंकार मेला की मी देव झालो. देव झालो म्हणजे आत्मस्वरूपात विलीन झालो. आत्मस्वरूपात विलीन झालो म्हणजे मी निरंजनात घर बांधलं. मग मी निरंजनात घर बांधलं हे कशाने शक्य झालं, तर तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. तुकोबारायांनी निरंजनात घर बांधलं म्हणजे नेमकं काय केलं, तर तुकोबारायांनी आयुष्यभर रामनाम घोकलं. या रामनामाने तुकोबारायांनी आपला अहंकार जाळला. अहंकार गेला की मनुष्य देव होतो. तुकोबाराच बोलतात की अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. तुकोबारायांनी अखंड रामनामानं विवेक वैराग्याची प्राप्ती केली. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान मिळवलं, मुक्त झाले. या आत्मज्ञानानं, अर्थात या ज्ञानानं अज्ञान जाळलं. परंतु ज्या ज्ञानानं अज्ञान जाळलंय ते ज्ञानही जाळावं लागतं आणि मी आत्मज्ञानी आहे हे विसरावं लागतं. निखळ ब्रह्म व्हावं लागतं. ही संत अवस्था असते. त्याला ज्ञानोबा म्हणतात की ऐसी जळो सरली या माया, ते तर जाळीते तेही जळे. ऐसी जळो सरली या माया, ते तर जाळीते तेही जळे. तुकोबारांनी ज्ञानाने अज्ञान जाळलं, पण ज्या ज्ञानाने अज्ञान जाळलं ते ज्ञानही जाळायचं. मी ज्ञानी आहे हे विसरायचं, निखळ ब्रह्म व्हायचं. ही संत अवस्था असते आणि या अवस्थेला म्हणतात निरंजनी आम्ही बांधी येले घर. निरंजनी आम्ही बांधी येले घर. अज्ञान जसा एक मळ आहे तसं मी आत्मज्ञानी आहे असं समजणं हा सुद्धा एक मळच आहे. ज्ञानानं अज्ञानाचा मळ घातलाय. तुम्ही आत्मज्ञानी झालेत तर आता मी आत्मज्ञानी आहे हा सुद्धा मळ धुवून टाकायचा आणि निखळ ब्रह्म बनायचं. याला म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर. आणि ही संत अवस्था आहे. उदाहरणार्थ तुम्हाला शर्ट धुवायचा आहे. तुम्ही शर्ट पाण्यात भिजवलाय, बाहेर काढला, त्याला साबण लावली. साबणाने तुम्ही शर्टाचा मळ घालवला, पण साबण सुद्धा एक मळ आहे. हा साबणरूपी मळ सुद्धा पाण्याने धुवून टाकावा लागतो, शर्ट वाळावा लागतो आणि मग घालण्यास योग्य राहतो. परंतु साबणाने तुम्ही मळ घातला शर्टाचा, पण साबणरूपी मळ जर धुवून काढला नाही पाण्याने आणि तसा शर्ट वाळू टाकला तर शर्ट एवढा कडक बनतो, तो घालण्यास योग्य राहत नाही. तो मांडीचा बिंबीलाच लागतो. आणि म्हणून साबणानं शर्टाचा मळ घातला, पण साबण सुद्धा एक मळ आहे. हा साबणाचा मळ सुद्धा पाण्याने धुवून टाकायचा आणि शर्ट वाळवायचं. तसं अज्ञान एक मळ आहे. हा अज्ञानरूपी मळ ज्ञानानं तुम्ही धुवून टाकला. ज्ञानानं अज्ञानरूपी मळ धुतला, पण ज्ञान सुद्धा एक मळ आहे. का तर मी आत्मज्ञानी आहे असं समजणं हा एक अहंकाराचे, हा एक मळच आहे. आणि म्हणून ज्या ज्ञानाने अज्ञान मारले, ज्या ज्ञानाने अज्ञान धुतलंय ते ज्ञानही धुवून टाकायचं. मी ज्ञानी आहे हे विसरायचं, निखळ ब्रह्म व्हायचं. याला म्हणतात ज्ञान गिळुनी गावा गोविंद. आणि ही संत अवस्था असते.
तुकोबराय या संत अवस्थेला पोहोचले आणि अशी संत अवस्था जीवनात येणं म्हणजे निरंजनी आम्ही बांधी येले घर. निरंजनी आम्ही बांधी येले घर. तुम्ही ज्ञानी आहात, ज्ञानानं अज्ञान जाळले आणि मी ज्ञानी आहे असा अहंकार जर घेऊ लागले तर तुमच्यापेक्षा तो पूर्वीचा अज्ञानी बरा. कारण देवाला तीळ मात्र सुद्धा अभिमान सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मी ज्ञानी आहे असं जर तुम्ही समजू लागले तर हा सुद्धा एक अहंकार, अभिमानाचा आहे. देवाला हा अभिमान सहन होत नाही. म्हणून मी जसं बोललो की ज्या साबणानं तुम्ही शर्टाचा मळ घातला तो साबणरूपी मळ सुद्धा पाण्याने धुवून टाकायचा, शर्ट वाळवायचा आणि मग घालायचा. तसं ज्या ज्ञानानं अज्ञान जाळलंय ते ज्ञानही जाळायचं. अर्थात मी ज्ञानी आहे हे विसरायचं आणि निखळ ब्रह्म व्हायचं. ही संत अवस्था असते आणि या संत अवस्थेलाच म्हणतात की निरंजनी आम्ही बांधी येले घर. निरंजनी आम्ही बांधी येले घर. तुकोबाराय आत्मज्ञानी झाले पण ज्ञान गिळून गोविंद गात होते. मी ज्ञानी आहे हे सुद्धा विसरले. ज्ञान गिळलं, मी ज्ञानी आहे हे विसरले. तुकोबाराय ज्ञान गिळून गोविंद गात होते. ज्ञान गिळून गावा गोविंद. तुकोबाराय ज्ञान गिळून गोविंद गात होते. अर्थात मी ज्ञानी आहे हे विसरले होते. मी ज्ञानी आहे हे विसरणं हे निखळ ब्रह्म असतं, हे शुद्ध ब्रह्म असतं, हे ब्रह्मचैतन्य असतं, ही संत अवस्था असते आणि हिलाच म्हणतात निरंजनी आम्ही बांधी येले घर. आणि म्हणून आपणा सर्वांनाही कधी ना कधी निरंजनात घर बांधायचेच. कारण तुम्ही आम्ही अनंत काळापासून या सृष्टी चक्रात जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत आहोत. जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत पाठीमागे लागलेला जन्ममरणाचा फेरा संपत नाही. आणि म्हणून ही संधी आमच्यासाठी, ही सुवर्ण संधी. आम्ही मनुष्य रूपात सध्या आहोत. मी बोलून गेलो की स्वर्गातले अमरदेव मनुष्याचा देह मागतात. ते मनुष्य देहात होते त्यावेळेस त्यांना या देहाचं महत्व कळालं नाही. हा देह भोगात खर्च केला, ठीक आहे, दान पुण्य करून काही साधना करून पुण्य मिळवलं, पण स्वर्गाची कामना केली, स्वर्गाला गेले. पण तिथं गेल्यावर कळालं की स्वर्गात नुसते भोग आहेत, मजा हजा आहे, इथं भगवत प्राप्ती नाही आहे. आणि ती भगवत प्राप्ती फक्त मनुष्य देहातूनच होते. म्हणून त्यांना आता मनुष्य देहाचं महत्व कळालं आणि ते देवाकडे प्रार्थना करतायत की स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले अमरदेव मनुष्य देहाची कामना करतायत. सध्या आम्ही मनुष्य देहात आहोत याचं महत्व समजून घ्या आणि म्हणून भक्तीला लागा. मनुष्य देह नुसता भोगात, खाण्यापिण्यात, मजाजा करण्यात खर्च करू नका. निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या. तुमच्या जीवनात विवेक वैराग्य येईल. श्रीगुरूच्या कृपेने तुम्हाला आत्मज्ञान होईल. तुमचा अहंकार जाईल. श्रीगुरूच्या कृपेने तुम्हाला आत्मज्ञान होईल. तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही ज्ञानी झाले की ज्ञानानं अज्ञान जाळाल. ज्या ज्ञानानं अज्ञान जाळले शेवटी ते ज्ञानही जाळून टाकायचं आणि मी आत्मज्ञानी आहे हेही विसरायचं. हे निखळ ब्रह्म असतं, शुद्ध ब्रह्म असतं, हे ब्रह्मचैतन्य असतं आणि यालाच म्हणतात निरंजनी घर बांधणं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी हे सगळं प्राप्त केलंय. आणि म्हणून महाराज म्हणतात की निरंजनी आम्ही बांधी येले घर. निरंजनी आम्ही बांधी येले घर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा.
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.